आनंदाचा दिवस आहे, माईक न लावता काम करायचा दिवस, त्यामुळे आम्ही खुश आहोत सगळे. आणि हा थोडा रिलीफच मिळाला आहे की चला आज असं फक्त एक मुक अभिनय करायचा आहे आपल्याला, फार वाक्य नाही बोलायचे. सो मज्जा येते, एक वेगळा एपिसोड आहे. माझा कन्सर्न फक्त त्या सगळ्या बायकांसाठीचा आहे ज्या पटकन फोडणी टाकून येते ग, मला ऐकू येते काही महत्त्वाचं असेल तर सांग असं म्हणतात. सो त्या सगळ्या काकूंना आता जेवणं उरकावी लागणार आहेत या एपिसोडसाठी, कारण तुम्हाला ऐकू नाही येणार आहे किचनमध्ये जेवण बनवताना. हा एपिसोड तुम्हाला बसून बघावा लागणार आहे आणि आय एम मोर एक्सायटेड अबाउट इट की चला त्यानिमित्ताने आता आपल्या ज्या गृहिणी आहेत त्या अशा पटापट स्वयंपाक उरकून येऊन बसतील एपिसोड अख्खा बघायला. सो एक्सायटेड आहे. आणि बाकी एक आमच्याचकडच्या एका कलाकारांच्या घरची एक गोष्ट परवा अशी सांगण्यात आली होती तेव्हा तो बोलताना तो कन्सर्न मला अजून एक वाटला ह्या एपिसोडबद्दल. म्हणजे आय एम शुअर सगळ्यांनी खूप एक्सायटिंग गोष्टी सांगितल्या असतील आणि तुम्हालाही तेच ऐकायचं असेल, पण खूप अंध व्यक्तीसुद्धा हे एपिसोड्स पाहतात, रेग्युलरली ऐकतात, ज्या ऐकण्याला ते पाहणं म्हणतात. सो अशा माणसांच्या बाबतीत की आमच्याचकडच्या एका कलाकारांच्या घरी अशी एक व्यक्ती आहे की जी बाबा रोजचा एपिसोड ऐकते, जिने वर्षानुवर्ष आम्हाला पाहिलं आहे आणि काही वर्षापूर्वी त्यांची दृष्टी गेल्यामुळे ते ऐकतात आणि त्या आवाजावरून ओळखतात आम्हाला की अरे ही आहे ना, अरे हा आहे ना. सो अशा माणसांसाठी मला थोडंसं वाईट वाटतंय की अरे काही नरेटिव्ह असायला हवा होता एपिसोड ॲक्टर बोलत नसले तरी, कारण तसाही आपला एक अख्खा वर्ग आहे. पण याच्या पलीकडे जाऊन या एक्साइटमेंट आहे, वेगळं करतोय, टी व्ही करतोय म्हटल्यावर एक वेगळा प्रयोग आहे जो अख्खा एपिसोडमध्ये तुम्हाला कुठलाच कलाकार वाक्य बोलताना दिसणार नाही आहे. सो ती एक वेगळी मजा पण असणार आहे. आणि अर्थात डायलॉग न बोलता दिवसभर काम करणं हे म्हणजे साधारण आय टीवाल्यांनी लॅपटॉप्स न वापरता काम करणं किंवा आज कॉल सेंटरवाल्यांनी फोन्स न वापरता काम करण्यासारखं आहे थोडंसं. त्यामुळे एक वेगळीच मज्जा येते. शाळेत युनिफॉर्म व्यतिरिक्त काहीतरी कपडे घालून गेल्यावर आपल्याला जसा आनंद होतो ना, तसं आता आय थिंक आम्हाला सेटवर आलं. पण हे माध्यमही लेखकाचंच आहे की डायलॉग तुम्हाला ऐकू येत नाही आहेत, पण आम्हाला काय करायचं हे लेखकांनी लिहून दिलेलं आणि आर्ट्स लिहून आले जो आम्ही खेळणार आहोत आणि तुम्ही ओळखणार आहात आणि अख्खा एपिसोड तुम्हाला असं बघायला मिळणार आहे. त्यामुळे आय एम शुअर तुम्ही एन्जॉय करणार आहात. नाही काही म्हणजे आता सगळ्यांनी कामं केलेली आहेत सगळे कलाकार. अगदी आमची नवीन म्हणावी ती मुलं सुद्धा नवीन नाही आहेत, त्यामुळे अशी काही वेगळी तयारी केली आहे कुणी असं मला नाही वाटत. अगदी फ्रँकली म्हणजे उगाच जरा तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून मी काहीतरी एक आभास निर्माण करावा आणि बापरे आम्ही केवढा अभ्यास केला म्हणावा, तर असं काही नाही केलं आहे. एक बेसिक संवेदना आपल्या सगळ्यांच्या जागृत आहेत आणि बरेचदा आपण लहानपणापासून ह्या गोष्टी करत आलेलो आहोत की जिकडे आपण हळूच बोलत असतो कधीतरी, शाळेतल्या बाईंपासून लपायला आपण खाणाखुणा करत आलो आहे. त्यामुळे ते तसंच आहे, त्यापेक्षा फार वेगळं काही रॉकेट सायन्स नाही आहे. ह्यात मज्जा करणार आहोत आम्ही आणि तुम्ही बघताना मजा करणार आहात. म्हणजे पहिल्यांदाच कदाचित मी आत्तापर्यंत केलेल्या अनेक मालिकांमधलं एक पहिलंच चित्रीकरण असं आहे जिथे एक अख्खाच्या अख्खा भाग पूर्णपणे संवादविरहित असणार आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही संवाद नसणार आहे. पण तो काही उगाचच कारण नसताना उडून जाणून घुसवलेला भाग नाही आहे. तर त्याच्या पाठीमध्ये गोष्ट कशी घडते, त्या दोघांमध्ये गोष्ट कशी घडते आणि आता संवादविरहित भागापर्यंत नाट्य आलेलं आहे आणि त्या भागाचं चित्रीकरण चालू आहे. गमतीशीर आहे की एका अख्ख्या भागामध्ये जिथे सिरियली फक्त सतत बोलली जाते तिथे एक अख्खाचा अख्खा भाग न बोलता सादर करायचा. तर आमच्यासाठी सुद्धा रियाज आहे, आमच्यासाठी सुद्धा नवीन गोष्ट आहे, स्वतःला आजमावून बघण्याची गोष्ट आहे. प्रयत्न आहे, कदाचित चांगला होऊ शकतो, आवडू शकतो, कदाचित नाही आवडू शकतो, पण एक या निमित्ताने हा केलेला एक वेगळा प्रयत्न आहे आणि आनंद आहे गोष्टीचा की आम्हाला माईक न लावता काम करायचं. म्हणजे दरवेळेस पोचणारा माईक इथे लावून काम करायला लागतं किंवा सतत सायलेन्स म्हणायला लागतं सेटवर. आज किती गडबड झाली तरी तसं प्रेशर नाही, कारण संवादच नाही. मला असं वाटतं जास्त इव्हेंट आहे का तुमच्या डोळ्यांची भाषा तुम्हाला कळत असते, तुम्हाला काय म्हणायचं कळत असते. समजा आपण एखाद्या दिव्यांग व्यक्तीला, एखाद्या अशा व्यक्तीशी आपण बोलतो त्याला बिचारायला बोलता येत नाही, तर तेव्हाही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो की त्याला काय म्हणायचं असेल त्याच्या खानाखुणांमधनं, त्याच्या डोळ्यांमधनं. आणि म्हणजे भाषा विकसित होण्याच्या आधी माणसं एकमेकांशी कसं बोलत असतील, कदाचित हातवाऱ्यांनी बोलत असतील, डोळ्यांनी बोलत असतील, मग भाषा विकसित झाली, मग संवाद सुरू झाला. पण मला असं वाटतं आज आम्ही त्या पद्धतीचा प्रसंग करतो आहे जिथे भाषा फक्त हातवाऱ्यांची आहे, डोळ्यांची आहे,
शरीर भाषा असं आपण म्हणू आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करून हा प्रसंग फुलवण्याचा प्रयत्न केला. स्क्रिप्टमध्ये अर्थातच संवाद नव्हते, घटना फक्त होत्या की कोण काय करते, कोण कुठून कुठे चाललं आहे. आणि असं दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड त्याचं पुस्तक करेक्ट विजन आहे की त्याच्यामुळे आम्हाला ते करताना जास्त अडचण लागत नाही. कुठला प्रसंग किती वेळ चालणार, कुठलं काय हालचाल घडणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने ठरवल्या, नियोजन केलं त्याच्यामुळे अडचण येत नाही. अडचण आहे की इतके वाक्य बोलायची सवय लागली की आता ती न बोलता आपल्याला प्रसंग करायचं ती अडचण. पण ते आता सगळेजण उत्सुक आहेत काम करण्यासाठी या प्रकारच्या भागात. त्यामुळे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे 100%. खूप मजा आहे.